ज्या मतदारसंघातील जनतेने निवडून दिलं त्याच मतदारसंघाच्या शासकीय ध्वजारोहणातून आमदाराला डावलण्याचं धाडस कोणाचं? कंकालेश्वर मंदिराचं उद्घाटन असो, वसतिगृहाचं लोकार्पण असो वा 15 ऑगस्टचं शासकीय झेंडा वंदनाचं निमंत्रण, बीडच्या लोकप्रतिनिधीला जाणीवपूर्वक बाहेरचा रस्ता दाखवला जातोय का? बीडमधील शासकीय ध्वजारोहणाचे अधिकृत निमंत्रण न मिळाल्याने संदीप क्षीरसागर कमालीचे आक्रमक झालेत. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि महायुती सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ज्या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं, ज्या भागाचा मी अधिकृत लोकप्रतिनिधी आहे, त्याच मतदारसंघातील शासकीय ध्वजारोहणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र कार्यक्रमातून मला जाणीवपूर्वक डावलण्याचं धाडस कोणाचं, असा थेट आणि रोखठोक सवाल विचारत क्षीरसागर यांनी बीडच्या राजकारणात मोठा स्फोट केलाय. केवळ आजचे शासकीय ध्वजारोहणच नाही, तर काल पार पडलेल्या शासकीय वसतिगृहाच्या उद्घाटनाचंही निमंत्रण मला दिलं गेलं नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. यापूर्वी बीडमधील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराच्या उद्घाटनाचा मोठा सोहळा पार पडला, त्यावेळी सुद्धा बीडचा लोकप्रतिनिधी असूनही मला साधं निमंत्रण देण्याचं सौजन्य प्रशासनाने दाखवलं नव्हतं. सातत्याने शासकीय कार्यक्रमांमधून बीडच्या आमदाराला बाजूला सारणं, जाणीवपूर्वक डावलणं आणि अपमानित करणं यामागे केवळ आणि केवळ गलिच्छ राजकारण सुरू असून विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा घणाघाती आरोप संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय मनमानीचे धिंडवडे काढलेत. आपली हीच उघड नाराजी आणि संताप व्यक्त करताना आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन समिती म्हणजेच DPDCच्या निधी वाटपावरून आणि बीडच्या बिघडलेल्या कारभारावरून थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. बीडमधील संपूर्ण शासकीय आणि प्रशासकीय कारभार हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या ऐवजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे PA झरे आणि देशमुख यांच्या मर्जीने चालत असल्याचा दावा त्यांनी केला. सुनेत्राताईंनी स्वतःच्या PAंच्या तालावर किंवा त्यांच्या सांगण्यावरून बीडचा कारभार हाकू नये असा थेट इशारा देत त्यांनी प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर जोरदार प्रहार केलाय. DPDCच्या निधीतून बीडच्या विकासासाठी मिळणारा हक्काचा निधी रोखला जात असून आम्ही पुराव्यानिशी बोगस बिलांच्या तक्रारी दाखल करूनही त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही, उलट भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं जातंय. आज बीड शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली असून पूर्वी नागरिकांना 10 दिवसाला मिळणारं पिण्याचं पाणी आता तब्बल 20-20 दिवसाला मिळतंय. स्थानिक लोकप्रतिनिधीला कार्यक्रमाचे निमंत्रण न देऊन डावललं जात असेल आणि बीडच्या जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून त्यांची कोंडी केली जात असेल, तर आता आम्ही शांत बसणार नाही. बीडच्या हक्कासाठी आणि जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा सणसणीत इशाराच क्षीरसागर यांनी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना दिलाय. आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचताना संदीप क्षीरसागर यांनी भूतकाळातील राजकीय निष्ठांची आठवण करून देत विरोधकांना आणि पक्षांतर्गत राजकीय प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच आरसा दाखवला. ते म्हणाले की मी विरोधी पक्षातला आमदार असताना सुद्धा अजितदादांचे बॅनर लावून प्रामाणिकपणे काम केले. आम्ही अजितदादा आणि पंकजा मुंडे यांच्या काळातील कारभार अतिशय जवळून पाहिलाय. जेव्हा जेव्हा आम्ही जनतेचे आणि मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जायचो, तेव्हा एका क्षणात ती कामे मार्गी लावली जायची. आज अजितदादा गेल्याने ज्या दुःखातून तुम्ही जात आहात, तेवढ्याच दुःखात आम्ही सुद्धा सहभागी आहोत. मात्र सुनेत्राताईंच्या कार्यकाळात PAंच्या तालावर कारभार चालवून लोकप्रतिनिधींना डावलण्याचे गलिच्छ काम केलं जाते. याच वेळी नाव न घेता आमदार विजयसिंग पंडित यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टोला लगावत क्षीरसागर म्हणाले की इथे बीडमध्ये बाहेरचा कोणीही येऊन डेरा टाकला तरी त्याला काहीही अर्थ उरणार नाही. बीडची जनता आणि बीडचे राजकारण हे स्वाभिमानी आहे. निमंत्रण न देण्याच्या या गलिच्छ राजकारणावरून पेटलेला हा वाद आता केवळ बीड पुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. स्थानिक आमदाराला अशा प्रकारे शासकीय कार्यक्रमांमधून डावलल्याच्या या गंभीर आरोपानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांचं कार्यालय आणि बीडचे जिल्हा प्रशासन यावर काय उत्तर देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.